परभणी शहरातल्या रेल्वे स्टेशन रोडवर असलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर असलेल्या स्टँडवरच्या संविधानाची एका अज्ञात माथेफुरीने तोडफोड केली होती। त्यानंतर आंबेडकरी जनता ही रस्त्यावर उतरली होती। त्यांनी ठिय्या मारत आंदोलने केली होती। त्यानंतर नंदीग्राम रेल्वे ही काही वेळ अडवून धरली होती। आज परभणी जिल्ह्यामध्ये आंबेडकरी जनता आणि इतर जनतेनं परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आले। सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात येत आहे। माझ्यासोबत आता काही आंबेडकरी प्रेमी किंवा नेते आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधू। का सांगाल की काल संविधान प्रतिमेची एका अज्ञात माथेफुरून तोडफोड केली आणि त्यानंतर आंबेडकर जनतेमध्ये एक उद्रेक मिळायला भेटला, काय म्हणणार? अज्ञात नाही, पवार नाव आहे त्या समाजकंटकाचं आणि सोपान पवार नाव आहे, मिर्झापूरचा राहणार आहे। आणि काल दुपारी हिंदुत्ववादी संघटनेचा एक फार मोठा मोर्चा होता आणि हा मोर्चा झाल्यानंतरच या संविधानाचे उद्देशिका फाडण्यात आली। यामागं फार मोठं कट आणि षडयंत्र आहे असं आम्हाला वाटतं। त्यामुळे या पवारची नार्को टेस्ट करावी, याच्या मागं हात कोणाचे डोकं कोणाचं हे तपासलं जावं आणि फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालून त्याला कठोर शिक्षा देण्यात यावी। अन्यथा आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरून ज्यापेक्षाही तीव्र आंदोलन करेल। आज आम्ही संपूर्ण जिल्हा बंदची घोषणा केली। संपूर्ण जिल्ह्यामध्ये संविधानिक मार्गाने बंद करत आहोत। आम्ही जनतेला सांगितलेलं आहे, आम्ही बाबासाहेबांचे लेकरं आहोत। संविधानिक मार्गाने आम्हाला हे बंद करायचं आहे। कुठल्याही हिंसक मार्गाचा अवलंब न करता शांततेने आपला निषेध आपण नोंदवावा। तशा पद्धतीचा निषेध सर्व संविधानप्रेमी जनता नोंदवत। काय सांगाल, तुम्ही सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाला आहात? आंदोलनामध्ये सहभागी म्हणजे तर हे बघा की हे जे भारत आहे, देश आहे, हे संविधानाच्या मार्गानेही चालणार आहे आणि संविधानला ज्या पद्धतीने हे लोक जे कालची वृत्ती झाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यासमोर जे संविधानची पुस्तक ठेवण्यात आली होती, त्याला दिवसात त्याला तोडण्यात आले आणि तिथं आंबेडकरी जनताचे काही लोक तिथे होते आणि त्यांनी ताबडतोब त्या माणसाला धरले आणि त्याला पोलिसाच्या समाधीन केले। हे नाहीतर ते अनर्थ झालं असतं। आणि ह्याच्यामागे काय कट कारस्थान आहे की महाराष्ट्राला पेटविण्याच्या कारण आहे हे की अनेक समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या जे महाराष्ट्रामध्ये जे ह्या काही दिवसापासून कट रचण्यात येत आहे हे आणि परभणीमध्ये खास करून काही लोक अनेक समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची ही जे कोशिश करत आहे त्याला आळा आला पाहिजे आणि त्याच्यामागे कोण आहे त्याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे। जसे आता विजय वाकोडे साहेबांनी म्हणलं की त्याच्या नार्को टेस्ट झाला पाहिजे, कोण आहे कसं आहे। नाहीतर उद्या हे होणार की ते दारू पिलेला होता, यात ते त्याच्या मानसिक संतुलन बरोबर नव्हतं, ते सगळे काही नाही, त्याच्या मानसिक संतुलन बरोबर आहे। त्यांनी काही ते कशासाठी त्यांनी केले ह्याच्या पाठीमागे कोण आहे याची सविस्तर सखोल चौकशी झाली पाहिजे आणि हे सच समोर आलं पाहिजे। या संविधानाची तोडफोड केली, त्याची सखोल चौकशी करून त्याची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी आंबेडकरी जनता आणि आंबेडकरी नेत्यांनी केली आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।